कहाणी मंगळागौरीची। आटपाट नगर होतं। तिथं एक वाणी होता। त्याला काही मुलगा नव्हता। त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी। वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई। ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली। त्यानं तिला एक युक्ती सांगितली। दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल। अशी भिक्षा झोळीत घातली। बुवाचा नेम मोडला। बाईवर फार रागावला। मूलबाळ होणार नाही असा शाप दिला। तिने त्याचे पाय धरले। बुवांनी उशाप दिला। बुवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल। असं बोलून बुवा चालता झाला। तिने आपल्या पतीस सांगितलं। वाणी रानात गेला, घोडा अडला, तिथं खणलं, देवीचं देऊळ लागलं। सुवर्णाचं देऊळ आहे, हिरे जडिताचे खांब आहेत, माणकांचे कळस आहेत, आत देवीची मूर्ती आहे। मनोभावे पूजा केली। त्याला देवी प्रसन्न झाली। वर माग म्हणाली। घरदार आहे, गुरढोरं आहेत, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे। देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते। अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल, इच्छा असेल ते मागून घे। त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला। देवीनं, माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं। नंतर देवी अदृश्य झाली। देवळामागे गेला, गणपतीच्या दोंडावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, मोठभर घरी नेण्याकरता घेतले, खाली उतरून पाहू लागला, तो आपला मोठेत एकच आंबा आहे असं 4-5 वेळा झालं। गणपतीला त्रास झाला। त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे। फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली, दिसामासा गर्भ वाढू लागला। 9 मास पूर्ण झाले। वाण्याची बायको बाळंतीण झाली, मुलगा झाला, उभयतांना मोठा आनंद झाला, दिवसामासी वाढू लागला। 8व्या वर्षी मुंज केली, 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली। काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला। काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं। मामा भाचे काशीस जाऊ लागले। जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं। तिथं काही मुली खेळत होत्या। त्यात एकमेकीचं भांडण झालं। एक गोरी भुरकी मुलगी होती, ती दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रांडद्वाड आहे, काय रांडद्वाड आहे। तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही, तर मी तर तिची मुलगी आहे। हे भाषण मामांनी ऐकलं। त्यांच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल। परंतु हे घडतं कसं? त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला। इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं। लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला। मुलीचे आईबापांना पंचायत पडली, पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले। मामा भाचे दृष्टीस पडले। मामापासून भाच्याला नेले, गोरज मुहूर्तावर लग्न लावले, उभयतांना गौरी हारापाशी निजवलं, दोघं झोपी गेली। मुलीला देवीने दृष्टांत दिला, अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरता दूध ठेव, एक कोरा करा जवळ ठेव, दूध पिऊन सर्प कर्यात शिरेल, अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक, सकाळी उठून आईला ते वाण दे। तिने सर्व तयारी केली। दृष्टांताप्रमाणे घडून आलं। काही वेळानं तिचा नवरा उठला, भूक लागली म्हणू लागला, लाडू खायला दिले। फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली। पहाटेस उठून ताट घेऊन बिराडी गेला। मामा भाचे मार्गस्थ झाले। दुसऱ्या दिवशी काय झालं, हिने सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं। आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला। आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला। पुढं पहिला वर मांडवात आला, मुलीला खेळायला आणली। ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी याचबरोबर खेळत नाही। रात्रीची लाडवाची व अंगठीची खूण काही पटेना। आई बापांना पंचायत पडली, हिचा नवरा कसा सापडतो। नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं। जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईने पाणी घालावं, भावांनी गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा
असा क्रम चालू केला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली व दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला तसा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक आहे, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथं जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही. दासींनी यजमाननीस सांगितलं. यांनी पालखी पाठवली. अदरातिथ्याने घरी नेलं. पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आई बापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण काय आहे? त्याने लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूनं सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असे म्हणाली. तिनं सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं. ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.